आपण पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये अयोध्येच्या राम मंदिराचं काम करत असताना ज्या कर्तृत्वाचं अधिष्ठान म्हणून शिवरायांना पाहिलं जातं, त्या कर्तृत्वाच्या असलेल्या अधिष्ठानाच्या मातीला स्पर्श करून आमच्या सर्वांचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली इथल्या मातीतून खरं तर अयोध्येपर्यंत प्रयाण आमच्या शिवसैनिकांनी केलं। अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले। काही लोकांनी विचारलं की शिवभूमीची माती तुम्ही अयोध्येला का घेऊन गेलात, तर अर्थार्थी त्याचं उत्तर असं आहे, आजही 450 वर्षे झाली। 450 वर्षे झाल्यानंतर एकमेव ह्या अखंड असलेल्या भूमंडळाचा राजा आहे की ज्या राजांच्या पुढे जय म्हटलं जातं। या संपूर्ण भूमंडळाने खूप मोठमोठे राजे पाहिले, पण कुठल्याही राजाच्या पुढे जय म्हटलं जात नाही। केवळ एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय हा जय माझ्या राजाचा, हा जय आपल्या राजाचा, हा जय हिंदुस्थानच्या राजाचा। आणि म्हणून आजच्या शिवजयंतीला अनन्य साधारण महत्व आहे। ठीक आहे, काही शासकीय असलेल्या 19 फेब्रुवारीची शिवजयंती ती जगाला कळावी म्हणून साजरी होते, परंतु तिथीप्रमाणे विधिवत असलेली शिवजयंती शिवसेना भाजपच्या माध्यमातून अनेक वर्षापासून ही तिथीप्रमाणे साजरी होते। आणि आजच्या या कार्यक्रमाला जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रामजी गावडे, आदरणीय माऊली शेठ खंडागळे, संभाजीराव तांबे, शरद चौधरी, नगराध्यक्ष शामराव पांडे, अनेक असलेले पदाधिकारी, विभाग प्रमुख आणि सगळे असलेले विविध असलेल्या युवा सेनेपासून आज आपण पाहताय की सगळी मंडळी आज आदित्य ठाकरे साहेब येत आहेत आणि अनिल देसाई साहेब येत आहेत, खासदार साहेब आहेत, ही सगळी मंडळी आज जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी करत आहेत। मी राजांना प्रणाम करून या ठिकाणी एकच सांगेल की खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबरोबर भारत हा खरं तर सर्व आयुधाने सर्व ताकदीने हा बलशाली व्हावा, हा गौरवशाली व्हावा आणि माझ्या राजाप्रमाणे माझ्या हिंदुस्थानचा जय व्हावा एवढं शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो। आमदार साहेब, आपण शिवनेरीचे शिलेदार आहात। शिवनेरी किल्ल्याबद्दल शिवाजी महाराजांच्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड आस्था आहे। शिवनेरी किल्ल्यावर काही अंशी काही ठिकाणी आपल्याला पडझड पाहायला मिळते, याबाबतचं आपलं भविष्यकाळातील नियोजन कसं असेल? मी आपल्याला सांगू इच्छितो की जेवढे 384 किल्ले हे स्वराज्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये 5 मॉडेल फोर्टची जी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 5 किल्ले घेतले त्यापैकी आपला शिवनेरीचा समावेश आहे। पण मी सर्व किल्ले पाहिले, पण त्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे तरी म्हणजे आम्ही इथं वास्तवल्या म्हणून नाही, पण शिवनेरी आता खूप बदलला आहे। शिवनेरीचे रस्ते पाहत असाल, आपण दर्शनीय भाग पाहत असाल, किल्ल्याची वरची भूमिका पाहत असाल, या सगळ्याबरोबर विशेषत्वाने आपण जर सर्वांनी बारकाईने पाहिलं तर इथं आता अंबरखानाचं काम चालू होणार आहे। तिथे आपण लेझर शो करतोय आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, बाग बगीचे असेल, पाण्याची सोय असेल, टॉयलेट्स असेल आणि इथल्या सगळ्या असलेल्या पौराणिक गोष्टी, शिवाई मातेचं मंदिर असेल, जन्मस्थळ असेल, हा बुरुंज असेल, या सगळ्या गोष्टी किंवा कडेलोट असेल, या बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आता त्या मानाने आपण पुढे आणलेले आहेत। किल्ले शिवनेरी तसं पाहायला गेलं तर बाकी इतर किल्ल्यांपेक्षा म्हणजे बाकी इतर किल्ले सुद्धा आपलेच आहेत। शासनाने लक्ष घालावे, गड किल्ल्याचं संरक्षण व्हावी आमची जबाबदारी आहेच आहे, परंतु किल्ले शिवनेरी मात्र आज दिमागामध्ये उभी आहे। जी थोडीफार कामं बाकी आहेत, ती कामं पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पूर्ण झालेली दिसतील। शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होताना आपण शिवाजी महाराजांना काय साकडं घालाल? दुष्काळी परिस्थिती पण आहे। खरं तर निसर्ग आणि हा संपूर्ण असलेला लेखाजोखा मानणारा तो परमेश्वरच आहे। त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तोच आहे करता करविता। परमेश्वर एकच सांगणे की हे आम्ही लेकरं तुझी आहोत। या निसर्गाचा समतोल थोडाफार प्रमाणात मानवाकडून बिघडलेला आहे, नाही अशातला भाग नाही। विज्ञानाकडे प्रगती करत असताना जुन्या गोष्टीला आमच्याकडे हात लागला गेलाय, त्यामुळे आम्ही सगळ्या मंडळींच्या अवेअरनेस, जागरूकता आणि पुन्हा एकदा निसर्गाचं संगोपन व्हायला पाहिजे। आणि परमेश्वरांनी आम्हाला उत्तम असा पावसाळा जर दिला तर खरं पावसावर पुढचे ऋतू अवलंबून आहे। मग उन्हाळा चांगला होईल, हिवाळा चांगला होईल आणि म्हणून हे संपूर्ण कालचक्र परमेश्वरांनी अबाधित ठेवावं, आमच्या सर्वांचं संरक्षण करावं। शेतकरी राजा सुखी व्हावा, तो सुखी झाला तर संपूर्ण राष्ट्र सुखी होईल, कारण तो या राष्ट्राचा कणा आहे। आणि मग राहिला विषय बाकीच्या गोष्टीचा, तर बलवत्तर भारताचे स्वप्न जे पाहिलं आहे, अब्दुल कलाम साहेबांनी पाहिलं आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिलं आहे, विवेकानंदांनी पाहिलं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं आहे, सावित्रीबाईंनी पाहिलं आहे, आई जिजाऊ छत्रपती शिवराय संभाजी राजांनी हे स्वप्न पाहिलंय। हे स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती आई शिवाई मातेने आमच्या हिंदुस्थानातल्या सर्व तमाम मायबाप जनतेला द्यावी, एवढंच साकडं आणि गारणं आई शिवाई मातेच्या चरणी करतो।